नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड ॲग्री आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज आपण सप्टेंबर महिन्यामध्ये लागवड करण्यासाठी असं पीक घेऊन आलो आहे की ज्याचे 40 दिवसामध्ये जवळपास एका एकरमधून कमीत कमी 1 लाख रुपये, जास्तीत जास्त 5 लाख आणि त्याच्याहीपेक्षा जास्तीत जास्त 10 लाखापर्यंतचं उत्पादन हे पीक देणार आहे। मुळात हे काही फसवेगिरी नाही आहे किंवा तुमचे मन वळवण्याचा हा व्हिडिओ नाही आहे, परंतु जो इतिहास आत्तापर्यंत सांगत आला आहे तर या महिन्यामध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये जे आपलं हे पीक निघतं तर या पिकामध्ये गेल्या वर्षी 12 लाख रुपये उत्पादन काढलं, त्याच्या मागच्या वर्षी 8.5 लाख रुपये आणि त्याच्या मागच्या वर्षीसुद्धा 7.5 लाख रुपये उत्पादन शेतकऱ्यांनी घेतलं आहे। तर याच पिकावर आज आपण पूर्ण माहिती पाहणार आहोत सविस्तर। तर ज्या शेतकऱ्यांनी आपल्या ग्रीन गोल्ड ॲग्री चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या, सोबत नोटिफिकेशन बेल प्रेस करा म्हणजे आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळेल। तर मी बोलत आहे कोथिंबीर या पिकाविषयी। तर कोथिंबीर असं पीक आहे की जी आपल्याकडे 12 महिने लागवड करता येतं आणि शेतकरी करतात आणि उन्हाळा आणि जो काही पावसाळ्याचा काही शॉर्ट टर्मचा जो पिरियड आहे तर या पिरियडमध्ये अक्षरशः काही शेतकऱ्यांना 20 रुपये 25 रुपयेपर्यंत जुडीला भाव मिळतो। तर याच कोथिंबीरविषयी आज आपण पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। तर सर्वसाधारण आपण शेतकरी खूप काही आपल्याला बियाणं जे आहेत तर मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बियाणं मिळतात। मी कोणतंही असं बियाणं तुम्हाला सजेस्ट करत नाही, परंतु तुम्ही जे पीक करता किंवा तुम्ही जे बियाणं वापरता जे तुम्हाला चांगलं वाटतं तेच बियाणं निवडा आणि खास करून जे बियाणं तयार झाल्यानंतर थोडं वेळ टिकतं किंवा जास्त टिकतं अशाच बियाणांची निवड करा। सोबत बियाण्यावर शक्यतो जास्त हीटचा प्रादुर्भाव झाला नाही पाहिजे, कारण मुळात भाद्रपदी महिन्यामध्ये किंवा भाद्रपद महिन्यामध्ये जी हीट असते तर ही हीट जवळपास मेच्या उष्णतेसारखीच जबरदस्त असते, म्हणून या हीटमध्ये सुद्धा आपल्याला आपल्या पिकाकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे। जर पाऊस असेल तर काही हरकत नाही, परंतु जर पाऊस जर नसेल आणि पूर्ण कोरडं वातावरण जर असेल तर या महिन्याची हीट जी आहे तर ती खूप जास्त असते। तर आपल्याला योग्य बियाणांची निवड करायची। तसेच बियाणं पेरताना किंवा फेकताना आता शेतकरी दोन्ही पद्धतीने करतात, काही पेरणी पद्धतीने करतात, काही बैलांनी करतात तर काही ट्रॅक्टरने करतात आणि बाकीचे काही शेतकरी आहेत तर ते फेक पद्धतीने पण करतात। तर आता या दोन्ही पद्धतीमध्ये काय करायचं आहे की आपल्याला बीज प्रक्रिया करून घेणं खूप महत्त्वाचं आहे। तर बीज प्रक्रियेसाठी एकतर तुम्ही थायरम वापरू शकता किंवा रायझोबियम PSB आणि ट्रायकोडर्मा ही जी ऑर्गॅनिक खतं आहेत तर हे सुद्धा तुम्ही वापरू शकता। जैविक खतांचा वापर ह्या जर केला तर जी काही समजा पुढे जाऊन जर पाऊस वाढला तर उगवण क्षमतेवर त्याचा परिणाम होणार नाही आणि लवकर बुरशी खाली लागणार नाही। त्यामुळे हे जर्मिनेटर किंवा आपण बीज प्रक्रिया म्हणतो तर हे करणं खूप गरजेचं आहे। तर बीज प्रक्रिया केल्यानंतर सर्वसाधारण आपलं जे शेत आहे तर आता नॉर्मली पावसामुळे तर ओलच असतं, ओल चांगली असली तर लगेच पेरून घ्या किंवा फेक पद्धतीने तयार करून घ्या, गादी वाफे तयार करा किंवा तुम्ही याची लागवड बेडवर पण करू शकता किंवा पेर पद्धत असेल तर नॉर्मली तुम्ही ओपन प्लॉट जरी केला तरी हरकत नाही। तरी आता हे सर्वसाधारण 40 ते 45 दिवसाचं जास्तीत जास्त पीक आहे। तुम्ही जर व्यवस्थित खत व्यवस्थापन केलं, डोस वगैरे व्यवस्थित दिले तर अगदी तुम्ही 35 दिवसामध्ये सुद्धा कोथिंबीर काढू शकता। तसंच याचा जो मार्केट रेट आहे आत्ता सध्या पण जवळपास ऑगस्टमधली पट्टी माझ्याकडे आहे काही शेतकऱ्यांची, तर काही शेतकऱ्यांना जवळजवळ 70 रुपये जोडीला भाव मिळाला, म्हणजेच जोडी म्हणण्यापेक्षा 7,500 रुपये क्विंटलप्रमाणे त्यांना रेट मिळाला। आता अशाच पद्धतीनं ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा ज्यावेळेस आपला माल निघेल तर ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा असाच रेट असू शकतो किंवा याच्यापेक्षाही जास्त वाढू शकतो। जर पाऊस जास्त झाला तर याचा परिणाम फक्त आपल्याकडेच नाही, तर आता हे काय आहे की गणित असं आहे की पूर्ण भारतामध्ये आपल्या धना पिकाची खूप मोठी मागणी असते आणि अशात काय होतं की उत्तर भारतामध्ये गेल्या 1.5-2 महिन्यापासून खूप प्रचंड पाऊस आहे आणि परिणामी पाऊस चालू असल्यामुळं तिकडं कोथिंबीर हे पीक घेता येत नाही, म्हणून आपल्याकडची जी महाराष्ट्रामध्ये जी कोथिंबीर येते त्या कोथिंबीरीला जास्त मागणी मिळते आणि तेच कारण ऑक्टोबरमध्ये सुद्धा ठरतं। काही जवळपास आपला भारत देशाचा जो काही भाग आहे जवळजवळ 60 ते 70% भागामध्ये खूप जास्त पाऊस पडतो आणि याचा परिणाम कोथिंबीरीच्या उत्पादनावर होतो। तर कोथिंबीरीचे उत्पादन घेताना तण व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे। त्याच्यासोबतच NPK खतांची मात्रा खूप जास्त देऊ नका, जेणेकरून आपली जी कोथिंबीर आहे पिवळी पडेल किंवा ती करपा त्याच्यावर यायला लागेल। अशा पद्धतीनं नियोजन करा आणि शक्यतो ज्यावेळेस आपल्याला खतं वापरायची तर खतं ही ऑर्गॅनिक वापरली तर आणखी चांगलं, कारण याची वाढ तुमची लवकर होऊ शकते। आता रासायनिक आणि जैविकमध्ये सुद्धा खूप फरक आहे। आपण शेतकरी काय करतो की पेरणीच्या वेळी काहीतरी खत आपण त्यामध्ये पेरून देतो किंवा उगवून निघाल्यावर खत टाकून देतो, पण ते रासायनिक खत टाकण्याऐवजी माझं असं म्हणणं आहे की शेतकऱ्यांनी तिथं ऑर्गॅनिक खताचा वापर करावा। आता मागे मी कपाशीसाठी DNP खत सांगितलं होतं, तर त्याच पद्धतीनं तुम्ही DNP वापरा, प्लॅन्टिक्स वापरा किंवा ग्रीन प्लॅनेटची वापरा किंवा आणखी कोणती टेक्नॉलॉजी असेल ती वापरा, परंतु
जे ऑर्गॅनिक खतं आहेत तेच वापरा. ऑर्गॅनिक खतांचा फायदा असा होतो की तुम्हाला वेगवेगळे मायक्रोन्यूट्रिएंट देण्याची गरज पडत नाही. ऑर्गॅनिक कार्बन त्यामध्ये ऑलरेडी असतो, NPK पण असतो. मग एवढी सगळी खताची मात्रा तुम्हाला जर एकाच खतात मिळत असेल तर तुम्ही बाकीचे जास्त पैसा वाया घालवू नका किंवा वाया घालवत बसू नका. म्हणून कोथिंबीर पिकासाठी शक्यतो खतांचा वापर करताना ऑर्गॅनिक खतांचा वापर करा, जेणेकरून तुमची जी कोथिंबीर आहे अगदी तुम्ही 25 दिवसामध्ये सुद्धा काढू शकता. तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत तर या लक्षात घेणं खूप गरजेचं आहे आणि ह्या बाळगणं खूप गरजेचं आहे. तर ज्या शेतकऱ्यांना कोथिंबीर लागवड करायची त्यांनी लवकरात लवकर 2 ते 3 दिवसामध्येच लागवड किंवा पेरणी करून घ्या, जेणेकरून तुमची कोथिंबीर सर्वसाधारण 10 ऑक्टोबरच्या आसपास येईल आणि यावेळेस तुम्हाला चांगला रेट मिळू शकतो. आणि लागवड करताना काय करा किंवा पेरणी करताना काय करा की ॲट अ टाईम सगळा प्लॉट पेरू नका. 5-6 दिवसाचा गॅप द्या किंवा 4-4 दिवसाचा गॅप द्या आणि मग ती 1 एकर पूर्ण ठेवा. कारण जरी पहिला आठवडा तुम्हाला रेट मिळाला नाही किंवा कमी रेट मिळाला तरी असं होऊ शकतं की दुसऱ्या आठवड्यामध्ये रेट तेजीत सापडू शकतो. तर अशा पद्धतीनं नियोजन करा की जेणेकरून तुमचा एक जरी लॉट खूप फायद्यामध्ये आला तर दुसरा किमान बरोबरीने असू शकतो किंवा तिसरा आणखी त्याच्यापेक्षाही जास्त फायद्याचा असू शकतो. म्हणजेच का सांगायचं एवढंच की तोटा होणार नाही. तर तोटा होऊ नये म्हणून हे पण तुम्ही मेंटॅलिटी तयार करून ठेवा किंवा जे व्यवस्थापन आपलं कोथिंबीर पेरणीचं आहे तर ते या पद्धतीनं करून ठेवा. तर नक्की कळवा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तसंच अजून जर तुम्ही आपल्या ग्रीन गोल्ड ॲग्री चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका. तसंच कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कळवा. आणि कोथिंबीर लागवड मात्र ही वेळेवर असणारं पीक आहे. ते वेळेवर जर घेतलं तर जो वेळेवर पेरेल त्यालाच त्याचा सोन्याचा भाव मिळेल. तर मुळात व्हिडिओ हा काही फसवणुकीचा वगैरे नाही आहे. मी खूप वेळा सांगत असतो की मी खोटी माहिती शेतकऱ्यांना देत नाही, परंतु जे इतिहास पहिल्यापासून वर्तवित आला आहे तीच माहिती मी तुम्हाला देतो आहे. आणि शेतकऱ्यांच्या लागवडीचा हाच खरा हेतू असतो की लागवड अशा वेळेस करा की ज्यावेळेस आपला माल ज्यावेळेस निघेल त्यावेळेस आपल्याला रेट मिळेल. शेतकरी काय करतात की ज्यावेळेस मार्केटमध्ये त्याला खूप जास्त रेट असतो त्यावेळेस लागवडीचा विचार करतो. हा विचार पूर्णपणे चुकीचा आहे. कोथिंबीर लागवड जर आणखी तुम्ही जूनमध्ये जरी केली असती तरी जुलैमध्ये खूप साऱ्या शेतकऱ्यांना चांगला रेट मिळाला असता आणि जुलैमध्ये जरी लागवड केली असती तरी ऑगस्टमध्ये सुद्धा खूप चांगला रेट मिळाला असता. ऑगस्टमध्ये सुद्धा खूप साऱ्या शेतकऱ्यांनी चांगला रेट मिळवला आहे. आता सप्टेंबरमध्ये लागवड जर केली तर ऑक्टोबरमध्ये सुद्धा तुमचे लाखो रुपये सहज होऊन जातील. फक्त पीक सांभाळा, व्यवस्थित सांभाळा. आणि जर इन केस जर मी बोलतो असं जर झालं नाही, म्हणजे जर वातावरण कोरडं राहिलं, बाहेरच्या राज्यामध्ये सुद्धा जर पाऊस कंट्रोलमध्ये राहिला तर मात्र आपल्या त्याच्या उत्पादनावर म्हणजेच उत्पन्नावर त्याचा फटका बसणार. तर अशा वेळेस काय करायचं आहे की शेतकऱ्यांनी शक्यतो 80% माल हा मार्केटमध्ये विका आणि 20% जो माल आहे हा हातविक्री करून विका. कारण हातविक्रीमध्ये सुद्धा खूप मार्जिन असतं, परंतु आपण शेतकरी वर्ग त्याकडे निग्लेक्ट करतो किंवा आपण असं समजतो की आपल्याला त्या गोष्टीसाठी वेळ नाही आहे. परंतु मित्रांनो माल आपला आहे, आपल्या मालाचा आपल्याला दाम घ्यायचा असेल तर आपल्याला थोडीफार कष्ट तरी करावेच लागतील. तर या गोष्टी मात्र करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन विषय नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.